ही जी निवडणूक होत आहे ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे। ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजपा, आरपीआय आणि शेका पक्ष या प्रमुख पक्षांची महायुती आहे। या महायुतीचे कार्यकर्ते थोडे जोमाने कामाला लागलेले आहेत की आमचे या महायुतीचे उमेदवार जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत हरिश्चंद्र शेठ निरगुडा यांना इतका चांगला प्रशासनाचा अनुभव आहे, त्यांचा स्वभाव अतिशय नम्र आहे, सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे त्यांची नाल ही सर्वसामान्य लोकांशी जुळलेली आहे। सतत समाजसेवेचं कार्य त्यांच्या हातातून घडत असतं। प्रत्येक माणसाच्या अडीअडचणीमध्ये ते जात असतात। त्यामुळे सर्व आदिवासी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, आगरी समाज असेल, मराठा समाज असेल, कोळी समाज असेल, ठाकूर समाज असेल, जे जे समाज या विभागामध्ये त्यांचं यांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ मिळते, उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या कळंब पंचायत समितीच्या उमेदवार सन्माननीय नीलमताई ढोले या ग्रामपंचायत सदस्य होत्या, उच्च शिक्षित आहेत, चांगला त्यांचा स्वभाव आहे, यांचाही लोकांशी अतिशय चांगला संबंध आहे। त्यांचे पती जे वसंत ढोले सर यांचंही समाजकार्य मोठं आहे, त्या दृष्टीनेही चांगला त्यांना सुद्धा प्रतिसाद मिळतोय। त्यानंतर पोशे पंचायत समितीच्या उमेदवार रेश्माताई जोशी यांनाही अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो, त्याही उच्च शिक्षित आहेत, डीएड केलेले आहे त्यांनी, म्हणजे अतिशय चांगले शिक्षक आणि सुसंस्कृत असा तिन्ही उमेदवार आमचे असल्या कारणाने या मतदारसंघामध्ये या वार्डामध्ये जनतेच्या मनामध्ये ठसलेलं आहे की या तीनही उमेदवारांना विजयी करायचे। त्याच्यामुळे विजय आम्हाला खेचून आणण्याची गरज नाही, विजय आमच्या मनामध्ये आहे, कारण विजय निश्चित आमच्या तिन्ही उमेदवारांचा झालेला आहे। आणि या निवडणुकीमध्ये मतदारांचा ज्या पद्धतीने आपल्याला पाठिंबा मिळतोय, आम्ही लोकांपर्यंत गेल्यानंतर जे लोकांची प्रतिसाद जो मिळतोय तो अतिशय आम्हाला स्फूर्ती देणार आहे, आनंद देणार आहे। कारण या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांना कार्यसम्राट आणि उल्लेखलं जातं। त्याचं कारण इतकं, या आमच्या आदिवासी भागामध्ये जी रस्त्यांची दयनीय अवस्था होती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता, तो आमदार साहेबांनी इतक्या जलद गतीने सोडवला। आज पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना या विभागामध्ये झालेल्या आहेत, सगळे दळणवळणाचे जे रस्ते आवश्यक होते तेवढे झालेले आहेत आणि कळंब नेरळ रस्ता असेल आणि होणारे जे रस्ते आहेत ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे। वांगणी कळंब रस्त्याचा जो अनेक वर्षापासून प्रलंबित होता, अतिशय दयनीय अवस्था होती आणि लोकांची मागणी होती, पण गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार साहेबांनी तो रस्ता पूर्ण केलेला आहे। अजून काय उरलेलं काम ते सुद्धा चालू आहे। आणि विशेष बाब म्हणजे का आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी चालू केलेली योजना लाडकी बहीण योजना, आज या विभागातील जास्तीत जास्त, मला वाटतं तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळत आहेत। आणि भविष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याचे 2100 रुपये करणार आहोत। ही योजना बंद होणारी नाही, म्हणजे गोर गरीब महिलांना आज अडीअडचणी सर्वसामान्य महिलांना जो या सरकारने आधार दिलेला आहे त्या आधाराचंही पाठबळ लाडक्या बहिणींचं आमच्या उमेदवारांना मिळतंय। त्याच्यामुळे आम्हाला चिंता नाही, हा विजय आमचा निश्चित आहे, याच्यामध्ये आमच्या मनात शंका नाही। या विभागामध्ये महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे।